डोंगर दऱ्यात हरवलेलं एक गाव, सातपुड्याच्या कुशीतलं एक पाड, तिथं जन्मतो एक मुलगा, नाव अनिल मानसिंग वसावे. त्याच्या अंगावर स्पोर्ट्स ब्रँड नव्हता, पण अंगात होतं जिद्दीचं बळ. शाळा, वस्ती शाळा, शिक्षण, हातात अगदीच तुटपुंजी साधनं. स्वप्न मात्र एवढंच की एक दिवस माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर झेंडा फडकवायचा. एका छोट्या खेड्यात डोंगर कड्यावर बसून एक स्वप्न जन्म घेत होतं, माउंट एव्हरेस्टचं. पाडवी ते शेंदुर्णी, सुरगस ते सातारा, शिक्षणाचं पाऊल पुढं पुढं टाकत BA, डिप्लोमा इन फार्मसी, BPEd अशी शैक्षणिक वाटचाल सुरू होती. पण मनामध्ये मात्र अजूनही दररोज चढत होतं एक अदृश्य शिखर. टेनिस, क्रिकेटच्या राष्ट्रीय स्पर्धा असो किंवा कबड्डी लीग असो, अनिलनं प्रत्येक स्पर्धेत स्वतःचं नाव कोरलं. पण खरी स्पर्धा होती स्वतःशी, स्वतःच्या मर्यादांशी. दक्षिण आफ्रिकेतील माउंट किलीमांजारोवर विजय, युरोपमधील माउंट एल्ब्रसची यशस्वी चढाई. कोविड नंतर ही दोनही मोहीम यशस्वी करणारा प्रथम महाराष्ट्रीयन ठरले ते अनिल मानसिंग वसावे. एव्हरेस्ट बेस कॅम्प माउंट कालापत्थर, माउंट सतोपंथ, माउंट कियागरी, स्पंगनागरी, पुनश्च एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि आता उद्दिष्ट दुहेरी 8000 मोहीम. होय, एव्हरेस्ट सारखं शिखर चढणं म्हणजे केवळ ताकद नाही, ती नियोजन, मार्गदर्शन आणि अनुभवाची परीक्षा आहे. या प्रवासात अनिल सोबत आहेत भारताचे तेनसिंग नॉर्गे पुरस्कार विजेते, देशाचे ख्यातनाम गिर्यारोहक उमेश झिरपे सर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनिलचं स्वप्न आता वास्तवाच्या उंबरठ्यावर येऊन पोचले. आजपर्यंत अनिल मानसिंग वसावे यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. हाय रेंज वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, 360 बुक ऑफ रेकॉर्ड, आयडियल बुक ऑफ रेकॉर्ड. तसेच अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. इंडियन आयडल अवॉर्ड, आयकॉनिक इंडियन अवॉर्ड, आदिवासी युवा गौरव पुरस्कार, जयपाल सिंग मुंडा क्रीडारत्न पुरस्कार. अनिल केवळ गिर्यारोहक नाहीत, ते आदिवासी विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ आहेत. ट्रायबल स्पोर्ट फाउंडेशनचे संस्थापक सचिव, मोटिवेशनल स्पीकर, जिल्हा निवडणूक आयोगाचे यूथ आयकॉन. श्रीमंत घरात जन्म झाला नाही, पण श्रीमंत स्वप्न बघितली. शरीराला नाही, पण मनाला उंची मिळाली. अनिल वसावे हा एक विद्यार्थी नंदुरबारमधील आदिवासी समाजाचा आमच्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी शिखरांवर त्याने चढण्याचा प्रयत्न केला. त्याला शासनानंही काही मदत केली होती, आदिवासी विकास विभागानं, परंतु त्याला यश काही मिळालं नव्हतं. आणि एकदा अपयश किंवा एकदा तो जिंकला नाही तर पुन्हा शासनाकडून मदत होत नाही. परंतु जिद्द कशाला म्हणतात ती अनिल वसावेंकडून शिकली पाहिजे. का तो मी सर करणार पार करणार असं म्हणून अनेकांजवळ गेला, अनेकांकडून त्यांनी पुन्हा मदतीची अपेक्षा केली, परंतु त्याला काही ती मदत झाली नसेल. आणि योगायोगाने त्याची आमची भेट झाली. त्यानं सगळं सांगितल्यानंतर आम्ही त्याला उभारी दिली का बाबा शासनाकडं अजून प्रयत्न करून बघू. शासनानं सरळ आम्हाला सांगितलं का पुन्हा त्याला त्याच कामासाठी पुन्हा आपण अनुदान देत नाही. आणि म्हणून मग आम्ही सुद्धा थांबलो नाही. त्याला आमच्या काही मित्रपरिवारानं आम्ही काही अशी छोटी मोठी मदत करून त्याला पुन्हा एक जिद्द दिली का बाबा तू हे जर करायचं ठरवलं आहे तर निश्चित तुझ्याबरोबर आम्ही आहोत. आणि पुन्हा त्यानं तो प्रयत्न केला. तो त्या ठिकाणी शिखर पार करायला यशस्वी झाला. आणि त्याच्याबरोबर माणसाची जिद्द असावी. ती जिद्द अनिलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रेरणादायी ठरेल आणि अनेक विद्यार्थी अशा पद्धतीने सहभाग नोंदवतील. मी सर्व तरुणांना जसं गिर्यारोहक असेल, शिखर चढणं असेल किंवा इतरही स्पर्धात्मक बाबी जिथं असतील आणि तिथं पैशाशिवाय आपण जाऊ शकत नाही असं काही मनात आणू नका. जिथं लागेल तिथं आम्ही आणि आपल्या समाजातले किंवा इतरही जे आहेत
ते आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी सहकार्य करतील असं आव्हान विनंती त्या ठिकाणी मी इतरांनाही त्या ठिकाणी करतो. अनेक मुलं वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आपण असंच पुढं नेण्यासाठीचं सहकार्य करत राहू. असे अनेक अनिल त्या ठिकाणी तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. अनिल सांगतात, स्वप्न बघायला मोठं शहर लागत नाही, मोठं मन लागतं. मी आहे त्याच पाड्यातून आलो आणि तिथूनच मी एव्हरेस्टकडे निघालो. गावाच्या चौकटीत राहिलं तर फक्त गाव बदलतं, पण चौकट मोडली तर इतिहास बदलतो. अनिल मानसिंग वसावे.